छंद किंवा आवाज. वाली वाली म्हणजे रक्षणकर्ता. वाली म्हणजे पुराण एका वानराचे नाव. हार हार म्हणजे पराभव. हार म्हणजे फुलाचा हार. माळ म्हणजे फुलाची माळ. माळ म्हणजे ओसात धागा. सूत सूत म्हणजे धागा. सूत म्हणजे साडची. ध्यान ध्यान म्हणजे चिंतन. ध्यान म्हणजे समाधी. ध्यान म्हणजे बसत व्यक्ती. वाणी वाणी म्हणजे उद्गार. वाणी म्हणजे व्यापारी. वाणी म्हणजे एक सर्वसाधारण. भाव म्हणजे भक्ती. भाव म्हणजे किंमत. भाव म्हणजे दर. भाव म्हणजे भावना. वात वात म्हणजे वारा. वात म्हणजे विकार. वात म्हणजे दिव्याची. वारी वारी म्हणजे पाणी. वारी म्हणजे यात्रा. वारी म्हणजे नेहमी फेरी. भेट म्हणजे नजराना. भेट म्हणजे भेटणे. माया माया म्हणजे ममता. माया म्हणजे धन. माया म्हणजे कपडे शिवताना कडेने सोडलेली जागा. आणि माया म्हणजे एका मुलीचे नाव. डाव म्हणजे कारस्थान. डाव म्हणजे कपट. डाव म्हणजे खेळी. पूर पूर म्हणजे डोंगर. पूर म्हणजे पाण्याचा. पूर म्हणजे पूर. पार पार म्हणजे पलीकडे. पार म्हणजे वडाच्या भोवतालाचा भाग. अंबर म्हणजे आकाश. अंबर म्हणजे वस्त्र. विभूती विभूती म्हणजे पुण्यपुरुष. विभूती म्हणजे भस्म. विभूती म्हणजे अंगारा. विभूती म्हणजे रक्षा. पै पै म्हणजे पाणी. पै म्हणजे दूध. पात्र पात्र म्हणजे नातीचे पात्र. पात्र म्हणजे भांडे. पात्र म्हणजे नाटकातील पात्र. पात्र म्हणजे कारणीभूत. पात्र म्हणजे योग्य. नाव म्हणजे ओढी. नाव म्हणजे कशाचे नाव. दंड दंड म्हणजे शिक्षा. दंड म्हणजे काठी. दंड म्हणजे बाहू. काय म्हणजे वेळ. काय म्हणजे यम. काय म्हणजे मृत्यू. तळाला. तळी म्हणजे तलाव. तळी म्हणजे तांबड. अंक 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 म्हणजे मांडी. अंक म्हणजे आकडा. म्हणजे शरीर. अंग म्हणजे भाग. अंग म्हणजे बाजू. कर कर म्हणजे हात. कर म्हणजे किरण. कर म्हणजे सरकारी सारा. कर्ण म्हणजे कान. कर्ण म्हणजे महाभारतातील योद्धा. कर्ण म्हणजे त्रिकोणाची काटकोनासमोरील बाजू. घाट म्हणजे डोंगरातील. घाट म्हणजे डोंगरातील रस्ता. घाट म्हणजे नदीच्या पायऱ्या. अंतर म्हणजे मन. अंतर म्हणजे वेग. अंतर म्हणजे लांबी. चल पचे डोंगर. चल पचे लवकर. चिरंजीव म्हणजे मुलगा. चिरंजीव म्हणजे दीर्घायुष्य. ओढा ओढा म्हणजे मनाचा घर. ओढा म्हणजे पाण्याचा लहान ओघ. अभंग म्हणजे न भंगलेला. अभंग म्हणजे काव्यरचनेचा एक प्रकार. आस आस म्हणजे इच्छा. आस म्हणजे गाड्यांच्या दोन चाकांना जोडणारा कणा. पक्ष पक्ष म्हणजे वादातील बाजू. पक्ष म्हणजे पंख. पक्ष म्हणजे पंधरवाडा. पक्ष म्हणजे राजकीय संघटना. ऋण ऋण म्हणजे कर्ज. ऋण म्हणजे उपकार. ऋण म्हणजे वजाबाकी चिन्ह. जीवन जीवन म्हणजे आयुष्य. जीवन म्हणजे पाणी. तीर म्हणजे गाठ. तीर म्हणजे वाहन. कळ कळ म्हणजे भानाचे कारण. कळ म्हणजे गुप्त केली. कळ म्हणजे वेदना. द्वैत म्हणजे पक्षी. द्वैत म्हणजे ब्राह्मण. अनंत म्हणजे अमर्याद. अनंत म्हणजे परमेश्वर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.